असं की अवकाशामध्ये पृथ्वीच्या भोवती अजून एक सॅटेलाइट चंद्राशिवाय फिरायला लागला आणि तो रेडिओ सिग्नल पाठवत होता जिथे-जिथे जात होता तिथे. आणि त्याचं नाव आपल्याला माहितीच आहे. पहिला उपग्रह माणसाने बनवलेला स्पुतनिक. स्पुतनिक असा माझ्या मते असा एवढा होता. बास्केटबॉल वगैरे असतो तेवढा. आणि हे बघितल्यानंतर एकतर तो फिरतोय आणि जिथे जातोय तिथे रेडिओ सिग्नल पाठवतो. त्याच्यामुळे तुम्ही त्याला नाकारू शकत नाही. तर अमेरिका म्हणू शकत नव्हतं, की हे असं कुठे झालंच नाहीये. रशियाने कुठे काय केलंय? असं थोडीच आहे. कारण कुणी जमिनीवरती ज्यांच्याकडे तो हॅम रेडिओ असतो, एक प्रकारचा रेडिओ असतो, त्याला तो आवाज कळणार, येणार. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम अमेरिकेसाठी झाला हा, की हा जो आकार होता, म्हणजे आकार इन द सेन्स साइझ, शेप नाही साइझ. त्या साइझमध्ये एक अणुबॉम्ब सुद्धा बसू शकतो. आणि रेडिओच्या ऐवजी हा जे रेडिओ सिग्नल येत होते स्पुतनिकमधनं त्याच्या जागी जर हा अणुबॉम्ब असेल, तर ते कोणीही वाचवू शकत नाही.